यावेळी टायमिंग सांगेन तर मॉर्निंगचे 9:30 वाजलेले आहेत आणि इकडे बघू शकता पूर्ण स्वयंपाक बनलेला आहे. म्हणजे आज स्वयंपाकामध्ये बाजरीची भाकर, भेंडीचं भरीत, गव्हाची खीर, वरण भात हेच बनलेलं आहे. म्हणजे आज खूपच स्पेशल दिवस आहे. आज आहे सट, म्हणजे आज कोठंब भरायचं आहे. तर नैवेद्य थाळीमध्ये हे सगळं मी बनवलं आणि थोडंसं लवकरच वाग्या येणार होते. म्हणजे 10 वाजेपर्यंत त्याने टायमिंग दिलेली होती, तोपर्यंत मला सगळं आवरायचं होतं. म्हणून थोडंसं लवकरच मी सगळ्या कामात लागलेली होते. म्हणजे सकाळी लवकर उठून मी पूर्ण घरची साफसफाई, क्लिनिंग करून घेतली. त्यानंतर मी स्वयंपाक केला, देवपूजा केली आणि हा व्हिडिओ 2 भागात आलेला आहे. अगोदरचा व्हिडिओ नाही बघितला, आताही बघू शकता, म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग तुम्हाला समजेल. तर इकडे नैवेद्य दिनेशने काढून घेतलेला आहे आणि अगोदर देवाला नैवेद्य दाखवत आहे. गाईसाठी आणि शेरूसाठी नैवेद्य काढून ठेवला आणि पूजेची सगळी तयारी करून ठेवलेली आहे. जसं इकडं नारळावरती मी स्वास्तिक काढून ठेवलेला आहे कळस मांडणीसाठी. परत एक नारळ सोलून ठेवायचा आहे, ते नारळ ओवाळण्यासाठी. आणि बाकीची ही सगळी पूजेची सामग्री काढून ठेवलेली आहे. जसा आज भंडारा उधळायचा असतो तर त्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे करून टाकलेला आहे, मिक्स करून ठेवलेला आहे भंडारा. आणि इकडे दिनेश देवाला नैवेद्य दाखवला, कोठंब भरलेला आहे. म्हणजे आमचा घरचा देव म्हणजे कुलदैवत खंडोबाराया आहेत. सटी दिवशी अशा पद्धतीने आम्ही पूजन करतो. आणि वाग्याला बोलवून इकडं म्हणजे वाग्याला कोठंब तर भरतो, पण त्यांना जीव खाऊ घालूनच पाठवत असतो. गावाकडे तरी अशीच रूल्स होते, पण आता आजकाल कसं झालेलं ना, सगळे खूप बिझी झालेले आहेत. निवांत बसून बोलणं, जेवणं, खाणं इतका वेळ कुणाकडे नाही आहे. तर वाग्याने तरी अगोदरच सांगितलेलं होतं की 10 वाजेपर्यंत मी येईन, सगळी तयारी करून ठेवा. आणि आल्यानंतर त्यांना थोडंसं लवकरच जायचं होतं, घाई गडबड खूप होती त्यांना, त्यामुळे ना सगळी तयारी आम्ही करून ठेवली. पण गावाकडे हे सगळं खूप निवांत होतं, कारण तिथं सगळेजण कोठंब भरणार असतात आणि वाग्यानं म्हणजे संध्याकाळीच घरी जातात. कारण का ज्यांच्या घरी जातात ना, तिथं निवांत बसणं, कोठंब भरणं, पूजा वगैरे सगळं निवांत करणं आणि जेवून खाऊनच मग ते परत घरी जातात. पण इकडं तितकं निवांत कुणालाही नाही आहे, घाई गडबड सगळ्यांनाच आहे. त्यामुळे ना इकडं तयारी आम्ही अगोदरच करत आहोत. म्हणजे गावाकडे ना असं घोंगडं वगैरे अंतरलं जातं आणि त्यावरती रांगोळी काढतात. म्हणजे हळदीनं रांगोळी काढली जाते भंडाऱ्यानं. परत हरभऱ्याची भाजी, ही सुकी भाजी असते ना, त्यानं पण ती रांगोळी वगैरे काहीतरी काढलं जातं. तिकडं थोडंसं वेगळंच करतात, पण इकडं तितकं म्हणजे आता जमती नाही आहे कुणाला. जे मानाची वाघे असतात ना, ते हे सगळं करतात. पण आता हे जी वाघे आमच्या घरी येत आहेत ते पण दुसऱ्या गावाहून येत आहेत, कारण इथं वाघ्या नाही आहेत. तर दुसऱ्या इथं जवळपास गाव आहेत, तिकडून बोलवलेलं आहे त्यांना. तर ते पण ड्युटीवरती आहेत आणि ड्युटी सोडून येत आहेत कोठंब भरण्यासाठी, कारण मानाचे असतात हे वाघे वगैरे, तर त्यांनाच बोलवलं जातं. तर आता ते येतील तोपर्यंत आम्ही घोंगडं वगैरे आतरून ठेवलेलं आहे आणि बाकीची पूजेची सगळी तयारी इकडे करून ठेवली. फक्त पूजा आम्ही मांडलेली नाही आहे. विचार केला की वाघे आल्यानंतर पूजा मांडतील, पण परत वाघ्यांचा म्हणजे फोन जेव्हा मी केलो ना, तेव्हा ते म्हणत होते की तुम्ही पूजा हे मांडून ठेवा आणि आल्यानंतर फक्त मी कोठंब भरून घेतो आणि मग जातो, असं त्यांचं म्हणणं होतं. तर ठीक आहे म्हटलं. तर आता वाघे येईपर्यंत इकडं शेरूचा आम्ही वेट केला, पण शेरू आलेला नाही. आज कुठं बिजी आहे काय माहिती, आलाच नाही सकाळपासून. तर इथे एक छोटं पिल्लू घेऊन आलेलं आहे दिनेश. म्हणजे आज कुत्र्याचंच पूजन केलं जातं. तर इकडं खूप भीत होतं, पिल्लू छोटा आहे आणि थंडी खूप वाजत आहे त्याला, एकदम काकडल्यासारखं करत होतं. तर इकडे दिनेश उचलून घेऊन आला त्याला आणि इकडं वेदिका पण आलेली आहे तोपर्यंत. तर इकडं याचं पूजन करत आहे भंडारा वगैरे लावून आणि नैवेद्य आम्ही अगोदर याला दिलेला आहे आणि गाईसाठी काढून ठेवलं, देवाला नैवेद्य दाखवलं. ती सगळी तयारी आम्ही करून घेतलेली आहे. तर दीपक गेलेला आहे वाग्याला आणण्यासाठी. म्हणजे काय झालं ना, जे वाघ्य आहेत ते म्हणत होते की 10 10:30 वाजेपर्यंत येईन, पण त्यांना येणं काही झालेलं नाही आहे. ते म्हणत होते की घरी मुलगा आहे त्यांचा, त्याला जाऊन घेऊन या आणि तुम्ही कोठंब भरा. म्हणून दीपक आणण्यासाठी गेलेला आहे. तोपर्यंत मी इकडं बाजरीच्या भाकरी बनवून घेते. म्हणजे नैवेद्य मी बनवून ठेवला. मला वाटलं 10 वाजेपर्यंत येतील आणि सगळी तयारी करून ठेवावी, आल्यानंतर त्यांना वेट करायला नको. पण ते आलेच नाही. 10 10:30 वाजलेले आहेत आता. तर म्हणलं आता भाकरी मला बनवायच्या होत्या आणखीन. तर इकडं मी बाजरीच्या भाकरी बनवत आहे. तर इकडं पीठ मी सगळं चाळून घेतलेलं आहे आणि इकडं छान मळून घेतलं आणि डायरेक्ट मी किचन काउंटरच हे भाकर थापत आहे. परातीत वगैरे मला जमत नाही. दररोज ही ज्वारीच्या भाकरी मी अशाच प्रकारे बनवते आणि आज सजगुऱ्याच्या भाकरी मी अशाच प्रकारे बनवत आहे. तर जोपर्यंत मी भाकरी बनवत आहे तोपर्यंत बाबा इकडं परत पूजा मांडणी करत आहेत. म्हणजे आम्हाला समजत नाही ते घोंगडं म्हणजे कुणीकडे त्याचं झालर वगैरे केलं जातं, बाबांना सगळं माहिती आहे. तर तेच आता आम्ही जसं अंतरलेलं होतं ना, ते परत काढलेले आहेत आणि इथं छान अंतरत आहेत, म्हणजे जशा प्रकारे ते अंतरलं पाहिजे.
जे घोंगड्याचे घोंडे असतात ना ते इकडच्या साईडला करायचे होते, पण आम्ही ते थोडंसं उलटं केलेलं होतं, तिकडच्या साईडला केलेलं होतं. तर परत बाबा ते अंतरत आहेत आणि सगळी पूजा मांडणीसाठी काय काय पाहिजे सामग्री ते बघत होते. तर सगळं मी अगोदरच काढून ठेवलेलं आहे. आणि इकडं बाजरीच्या भाकरी बनवत आहे. तोपर्यंत शेजाऱ्यांच्या ताई आलेल्या आहेत आणि त्यांनी खालून खूप सारे दोडके घेऊन आलेले आहेत, म्हणजे तूप दोडके, आम्ही तूप दोडके म्हणतो, तुमच्याकडे घोसावळी म्हणतात त्याला. तर घोसावळी खूप सारे घेऊन आलेले आहेत. तर अर्धे मला दिलेले, अर्धे ते घेऊन गेले. तेच म्हणत होते ताई तुम्हाला बघणं होणार, खाली खूप सारे लागलेले आहेत. तर मला जाणं झालं नाही 2 दिवस त्यामुळे. आणि आता थंडीच्या दिवसामध्ये खूप जास्त लागतात ते थंडीमुळे. खूप सारे घेऊन आलेले होते, तर ते पण आणून ठेवलं मी इकडं. आणि इकडं आता बाजरीच्या भाकरी बनवत आहे आणि आमची चर्चाही सुरू आहे. इकडं बहीण भावाची मस्ती सुरू आहे. वेदिका काहीतरी म्हणत असते, दिनेश काहीतरी म्हणत असतो, सुरू आहे त्यांचं. आणि इकडं सगळी तयारी करून झालेली आहे आता. आणि नैवेद्य काढून ठेवला आम्ही, पण मी आज गव्हाची खीर बनवली ना, आणि दिनेशची खूप फेवरेट आहे. दिनेशची काय सगळ्यांचीच खूप फेवरेट आहे. गव्हाची खीर सगळ्यांना खूप खूप आवडते. तर इकडं खीर घेतलेलं आहे, वरी थोडंसं तूप टाकलं, दूध टाकायला नको म्हणत होता. आणि इकडं खीर खात आहे दिनेश. आणि मी इकडं ज्वारीच्या नाही बाजरीच्याच भाकरी बनवत आहे. म्हणजे आज भरीत बाजरीची भाकर किंवा वांग्याची भाजी बाजरीची भाकर खाण्यासाठी खूप छान लागते. आणि तसं तर आजकाल लग्नाच्या कार्यक्रमातही म्हणजे हे सगळं असतंच. तर इकडं सगळं मी काढून ठेवलेलं आहे. भाकरी बनवून झाल्या. आता फक्त मला 2 ज्वारीच्या भाकरी बनवायच्या आहेत आणि तोपर्यंत दीपक जाऊन वाग्याला पण घेऊन येईल. म्हणजे हे केव्हापासून वेट करत आहे, तोपर्यंत माझा पूर्ण स्वयंपाकी झाला, पण आणखीन पत्ता नाही आहे त्यांचा. आणि इथं शेजाऱ्यांच्या ताई पण भरतात, त्याही 2-3 निर्जऱ्या केल्या म्हणजे वागे येऊन जातील, परत एका घरासाठी ते येणार नाही आहेत. तर ते पण वेट करत होते. तर फायनली वाग्या आलेल्या आहेत, म्हणजे वाग्याचा मुलगा जे घरी होता दीपक जाऊन घेऊन आलेला आहे. आणि इकडं त्यानं छोटंसं घोंगडंही घेऊन आलेलं आहे, परत कोठंब घेऊन आलेला आहे. तर दीपकनं ते सगळं काढलं, कारण आम्ही अगोदरच आमचं घोंगडं इथं अंतरलेलं होतं. आणि सगळी इथं पूजेची मांडणी दीपक करत आहे. आणि परत या मुलानं जे घोंगडं परत कोठंब आणलेलं आहे ते पण पिशवीतनं काढून इकडे दीपक ठेवत आहे आणि पूजन करत आहे. कारण आता याला काही जमणार नाही, लहान आहे. आणि त्याचे पप्पा काय आलेले नाहीत, म्हणजे वाग्या आलेले नाही आहेत. आणि ते म्हणत होते की आणखीन एक 15-20 मिनिटाने येतील ते, तोपर्यंत तुम्ही पूजा मांडणी तरी करा. तर इकडं सगळं दीपक मांडत आहे, म्हणजे कळस मांडणी करत आहे. घोंगड्यावरती तांदूळ टाकलेले आहेत, तांदळावरती तांब्या भरून ठेवला, पानं लावलेली आहेत आणि नारळ ठेवलेला आहे, म्हणजे कळस मांडणी झालेली आहे. आणि खंडोबाची मूर्ती ठेवलेली आहे, समोर कोठंब ठेवलेला आहे. आणि सगळी पूजेची सामग्री समोर ठेवत आहे. म्हणजे इथं वेदिका आणि दीपक दोघंजण पूजन करत आहेत. आणि तोपर्यंत माझ्याही भाकरी वगैरे सगळं बनवून झालेलं आहे, म्हणजे पूर्ण स्वयंपाक झालेला आहे. किचनपासून फ्री झालेले आहे. आणि आता पूजन करून घेऊ. आणि जेही चुकलं मुकलं बाबा सांगत आहेत, म्हणजे काही चुका आपण करतो, वर्षाला केलं तरी पण आपल्या हातून चुका होतातच होतात. बाबा तेच म्हणतात, ते तशा पद्धतीनं करा, हे अशा पद्धतीनं करा सांगत आहेत. आणि तसंच इकडं दीपक आणि वेदिका करत आहेत. तर कोठंबे इथं 2 ठेवले, ते घरचं आहे एक त्यांनी घेऊन आलेले वाग्यानं. तर 2 कोठंबे ठेवून इकडं पूजन करून घेतलं. खारी खोबरं सुपारी सगळं पूजेची सामग्री समोर ठेवलेली आहे. नारळ ठेवलेला आहे आणि इकडं पूजन करून घेत आहोत. आणि कोठंब अगोदर भरून घेते आणि मग तोपर्यंत वाग्या पण येतील, मग आरती करून घेऊ. कारण आता या मुलाला तितकं काही जमत नाही, शांत बसलेला आहे, लहान आहे तो, त्याला काही माहिती नाही आहे. फक्त कोठंब घोंगडं परत भंडारा वगैरे त्यानं सगळं घेऊन आलेलं आहे. कारण हे सगळं मानाचं असतं आणि त्यांच्याकडे असतं ते, म्हणून त्यांना बोलवलं जातं. तर इकडं कोठंब मी भरलेलं आहे आणि आमचं घरचं कोठंब मी अगोदरच भरलेलं होतं. तर ते सगळं ठेवून मी पूजन केलेलं आहे अशा प्रकारे. आणि तोपर्यंत वाग्या पण आलेले आहेत. तर आता आरती करून घेऊ. तर इथं छोटंसं घोंगडं आणलेलं होतं, ते आम्ही साईडलाच ठेवलं, कारण अगोदरच आम्ही घोंगडं इथं घरचं आम्ही अंतरलेलं होतं आणि त्यावरती पूजा मांडणी केलेली होती. तर आता वाग्या आलेले आहेत. आता सगळ्यांना हे भंडारा लावत आहेत आणि आता आरती करून घेऊया, कारण पूजा मांडणी आम्ही अगोदरच केलेली आहे. तर इकडं सगळ्यांना भंडारा वाग्याने लावलेले आहेत आणि आता आरती करून घेत आहोत. तर तुम्हीही या सगळेजण आरती करायला. आणि हो, तुमच्या इथं कोठंब कसं भरता मला नक्की सांगा, म्हणजे सगळ्यांच्या घरी थोडेसे रूल्स परंपरा वेगवेगळ्या असतात. आता कुणाच्या इथं कसं असतं तर कुणाच्या इथं कसं असतं. आणि काही ठिकाणी मी बघितलेलं आहे त्यांच्या घरामध्ये कोठंब भरलं जात नाही, म्हणजे इथं शेजाऱ्यांच्या घरी मी बघितलेलं आहे, 1-2 ताई भरत आहेत आणि बाकींच्या कुणाच्या घरामध्ये कोठंब वगैरे भरलं जात नाही. तर सगळ्यांचे रूल्स परंपरा वेगवेगळे असतात. शोर मल्लರಿಗೆ
तर खंडोबा रायाची आरती करून झालेली आहे आणि आम्ही भंडारा उधळलेला आहे आणि दीपक इकडे सगळ्यांना आरती देत आहे. तर आरती करून झालेली आहे आणि नैवेद्य मी अगोदरच दाखवलेला आहे. आता फक्त नारळ फोडायचं आहे. दीपकला तेच म्हणत आहे की अगोदर नारळ फोडा आणि वाग्याला प्रसाद द्या. परत जी शेजाऱ्यांच्या ताई कोठंब भरणार आहेत ना, ते पण भैया येऊन थांबलेले त्यांना नेण्यासाठी. म्हणजे असंच असतं, ज्या दिवशी आपण परडी भरतो ना त्या दिवशी पण असाच गोंधळ आणि ज्या दिवशी कोठंब भरलं जातं त्या दिवशी पण असाच गोंधळ. म्हणजे वाग्या भेटत नाहीत. आज गावाकडे तर खूपच जास्त गोंधळ असतो. आता इकडं तितकं नाही आहे, सिटीनं तितकं नसतं, पण गावाकडे ना खूपच म्हणजे दिवसभर वाग्या खूप बिजी असतात, भेटत नाही आहेत. कोठंब घेऊनच पळतात कोणीतरी, अशा असतात तिकडं. तर इकडं झालेलं आहे, सगळं छान झालेलं आहे. म्हणजे टायमिंग सांगितलं तर सकाळचे 10:30 वाजलेले आहेत. तर 10:30 वाजेपर्यंत पूजा इकडं झालेली आहे आमची. आणि इकडं नारळ पण दीपकनं फोडलेलं आहे. तर नारळ मी ओटीत घेतलं आणि जे आता ही पूजा मांडणी केलेली आहे घोंगड्यावरती ते डोक्यावर दिलं जातं. म्हणजे काही नेम आहेत, काही रूल्स आहेत जे अगोदरपासून आमच्या घरी केले जातात. तर इकडं असंच ही सगळं पूजेची सामग्री कोठंब वगैरे सगळं काढून घेतलेले आहे तिकडं वाग्याने. आणि तसंच कळस मांडणी ठेवून हे घोंगडं जे आहे ना ते उचलून दीपकच्या डोक्यावर द्यायचं आहे. आणि विचारतात पण की हे ओझं आहे का हलका आहे, ओझं आहे का हलका आहे, हे सगळं विचारलं जातं. इकडं वर्षाला अशा प्रकारे आम्ही कोठंब भरतो आणि पूजन केलं जातं. तर 2 वर्ष झालं दीपक काही इकडं नव्हता, म्हणजे ड्युटीवरती होता. पण आता दीपक आहे ना, छान वाटत आहे, घर भरून वाटत आहे, सगळेजण आहेत. इकडं बघू शकता हे घोंगडं असंच उचलत आहेत हे वाग्य आणि दीपकच्या डोक्यावर देत आहेत. म्हणजे त्यांना पण थोडीशी घाईगडबड होती आणि इथं पण ज्यांच्या घरी भरायचं होतं तिथं पण जायचं होतं त्यांना. म्हणत होते ड्युटीवरून मी आलेलो आहोत तुमच्यासाठी. तर हो, आज ना मानाचे वाग्याच लागतात, त्यामुळे ना त्यांना म्हणजे 2-3 वेळा फोन लावलेले होते आणि तर ते उदगीरहून आलेले आहेत. म्हणजे त्यांची ड्युटी तिकडं आहे आणि इथं जे जवळपास गाव आहे तिकडं ते राहतात. तर तिथं जाऊन दीपक त्यांच्या मुलाला घेऊन आलेला आहे. तिकडं हे घोंगडं डोक्यावरती दिलेलं आहे आणि विचारलेले की हलका आहे की जड आहे, तर हलका आहे असं म्हणलं जातं. तर चहा बनवत होते पण हे म्हणत होते की चहा वगैरे काही नका, लेट होत आहे, फक्त साखर द्या, पाणी द्या. तर इकडं साखर पाणी सगळ्यांना दिलेलं आहे आणि आता सगळेजण जायला निघालेले आहेत. तर काम सगळ्यांना अगोदर मी जेवायला वाढते आणि टिफिन भरून देते. आज दिनेशी पप्पाही जेवण आणखी म्हणजे नाश्ता वगैरे काहीच झालेलं नाही. त्यांचं म्हणत होते अगोदर कोठंब भरा, पूजन करा आणि मगच मी काहीतरी खाईन. तर ठीक आहे म्हणलं. तर इकडं झालेलं आहे सगळ्यांचं आणि आता बाबांच्या अगोदर आम्ही पाया पडत आहोत. म्हणजे सणावारा दिवशी वडीलधात्यांचे पाया पडणं चांगलं असतं. तर इकडं सगळेजण आम्ही बाबांचे पाया पडलेलो आहोत आणि आता स्वयंपाक तर अगोदरच मी बनवून ठेवला. तर सगळ्यांना जेवायला वाढते मी. सगळ्यांचं जेवण होईपर्यंत मी टिफिन भरते आणि जे बाकीची कामं आहेत ना ते तरी आता तशीच आहेत. मी आणखीन ते काहीच केलं नाही. जसं भांडे कपडे खूप जास्त आहे तर ते सगळं मला आवरायचं आहे. तर इकडं वेदिका आणि मी सगळं इकडं जेवायला वाढत आहोत. त्या दोघा-तिघांना जोपर्यंत की जेवण करतील तोपर्यंत टिफिन भरते. त्यानंतर कपडे मशीनला लावणं आणि भांडे तरी मी अगोदर थोडेफार क्लीन केलेले होते कारण खूप जास्त पसारा झालेला होता. आणि मग त्यानंतर जे आता जेवण वगैरे केले ते तरी आता भांडे वगैरे नंतर क्लीन करणार आहे मी. तर इकडं गव्हाची खीर आहे, मस्त अशी बाजरीच्या भाकरी, भरीत आहे, वरण भात. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण जेवण करायला. मस्त अशी जेवण थाळी इकडं तयार आहे. तर इकडं सगळ्यांना जेवायला वाढलेलं आहे. जेवण करत आहेत लागलेलं, वेदिका वाढत आहे सगळ्यांना. तोपर्यंत मी थोडीफार कामं आवरून घेते. आता सगळ्यांचं जेवण झालं, टिफिन भरून दिलेलं आहे मी, सगळ्यांचं आवरून दिलं. आता आम्हीही पोटपूजा करू, भूक लागलेली आहे, आता खूप लेट झालेला आहे आम्हाला. तर इकडं आम्ही जेवण करत आहोत. तर तुम्ही सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, टेक केअर.